Okay. Yes. So. Yeah. I am get down here. Right here. Right here and आपल्याला शिकागो पोलीस मदत करतात मित्रांनो. त्यांनी मला मदत केलेली आहे आणि मी त्यांना ॲड्रेस विचारलेला आहे. बसमधनं उतरलो आणि पोलिसांनी सांगितलं आहे बसनी जाण्यात दुसरी बस चेंज करण्याच्या ऐवजी तुम्ही इथून वॉक करत गेलात तरीसुद्धा तुम्हाला तरी तुम्हाला ते एक्झिबिशन पाहता येईल. Yes. Hi. From Chicago. Okay, I'm from India. India. Hi. Have a good one, man. Okay. Be safe. जसं सारखं म्हणतो खरं, पण इथे ना सगळ्यात जास्त काय प्रॉब्लेम असेल US मध्ये ना, पब्लिक टॉयलेट नसतं यार. आता फक्त मला वॉशरूमसाठी काहीतरी घ्यावं लागेल आणि मग ते घेतलं की मग त्याच्यावर त्या बिलावर नंबर येईल आणि त्या नंबरवरनं मग मी काही घेतलं की त्या बिलावर नंबर येईल. मग त्या नंबर कोडनं प्रिपेअरला की मग वॉशरूम मला वापरायला मिळेल. अदरवाईज मला वेट करावं लागेल. ही समोरची बिल्डिंग दिसते आहे ते विलिस टॉवर आहे. मी दुसऱ्या रस्त्याने जातो आणि मला आत्ता हे पाहायचं आहे आपण जे पाहण्यासाठी आलेलो आहे तो राईट हँडला आहे. आता डंकिन बास्किनमध्ये मी उगीच काहीतरी घेणार आहे आणि ते वॉशरूम रेस्टरूममध्ये जाता येईल. त्यामुळे जायचं आहे मला, नाहीतर मला तसं आत्ता गरज नाही आहे. तसं तर मी खूप लवकरच आलो आहे अजून. डबल ट्रिप आहे इंटरव्ह्यू आहे. समोर टाकलेलं आहे. माझा गोप्रोला काहीतरी दिक्कत आली आहे. गोप्रो काय चालेना झालं आहे. SD कार्ड एरर, SD मिरर एरर म्हटलं जात आहे. थोडंसं डेअरी केली, डोकं चालवलं ना तर काय अडचण येत नाही बघा आपल्याला. मला वॉशरूमला जायचं होतं खरं आणि त्यासाठी मला पैसे खर्च करावे लागले असते. पण मी आत्ता तिथं जिथं काम चाललं होतं तिथे त्याला सांगितली आणि विदाऊट पैसे न देता मी वॉशरूमला जाऊन आलो आहे. अदरवाईज मला $अर्धा खर्च करावं लागले असते
आणि मग वॉशरूम यूज करावं लागलं असतं. पण मला काही न करता माझं काम झालेलं आहे. कारण मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा ना, इथे इश्यूचा फार प्रॉब्लेम असतो. पब्लिक टॉयलेट नाही तेच कुठे. खरं तर आज रिहर्सल आहे म्हणून गर्दी नाही आहे. आणि ओरिजिनल उद्या जेव्हा कार्यक्रम असेल ना, तेव्हा पूर्णपणे भरलेलं असेल. हे मी आपला आता ना करत अजून वेळ आहे म्हणून फिरतोय. लेकशोर पाहता त्यांचं टायमिंगप्रमाणे 10:30 ते 4 आहे माझ्या माहितीप्रमाणे. मी जर नीट वाचलं असेल व्यवस्थित तर कदाचित. पण बघूया आता आपल्याला, नाहीतरी आपल्याला फिरायचंच आहे. लेक शोअर ड्राईव्हला चालू आहे. आता समोरचा हायवे मला ओलांडायचा असेल तर मला त्या रस्त्याने न जाता या रस्त्याने जावं लागणार आहे. आता हा रस्ता कसा जातो आहे ते पाहूयात. मी आता लेक शोअरला तर आहेच. 10:30पर्यंत सुरू होईल. तोपर्यंत बघूयात काय पाहता येईल तेवढं पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. ड्राईव्हवे इकडे मी मागेही फिरलो होतो, आता मध्ये पण फिरलो आहे बराच वेळा. तर आपण हा अंडरपास क्रॉस करूयात. आपण जेव्हा आर्किटेक्चर टूर करतो ना, तर तेव्हा सर्वात मोठी बिल्डिंग दिसते ती ही दिसते. आणि ही फार स्पेशल बिल्डिंग एवढा करता आहे की फार सी शोअरच्या लेकच्या अगदी कडेला असणारी पहिली बिल्डिंग, त्यामुळे ही लगेच नजरेत येते. अंडरपास टू लेक फ्रंट, ओहायो स्ट्रीट बीच, नेव्ही पियर. आपल्या मुंबईसारखं आहे खरं, पण इथे वास फार येतो यार. लिटरली म्हणजे सिगारेटचा पण जास्त येतोय आणि कुबट वाससुद्धा भरपूर होतो आहे. तर त्यामुळे कदाचित त्यामुळेच त्या ॲडव्हर्टाईज लिहिलेल्या असतील इथे. वोडका, सिझलर, रिअल ज्यूस, कीप इट टेस्टी, शिकागो. मला माहिती नाही त्याच्यामुळे की काय, पण खूप खरंच घाणेरडा वास येतो, म्हणजे कुबट वास येतो आहे. आपण आता लेक फ्रंटला आलेलो आहे आणि हे मागणं अंडरपासने आलेलो आहे. तर वर पाहूया. आता लेक शोअरला पाहूया अजून काय दिसतं. आपण आता ओहायो स्ट्रीट बीचला आहे. हा जो बीच आहे याला ओहायो स्ट्रीट बीच म्हणतात. त्या पोलिसांची तयारी सुरू झाली आहे, सायकलवर चालले म्हणजे त्या बंदोबस्ताला. आणि आत्ता पण हा ओहायो स्ट्रीट बीच म्हटलं जातं याला. आणि इथे बसूनच उद्या आपल्याला आता रेड फ्लॅग लागला आहे, याचा अर्थ स्विमिंग प्रोहिबिटेड. आता या वाळूत गेलो तर माझे
शूज खराब होतील मी शूज घातलेले आहेत त्यामुळे पूर्ण हा लेक शोर आहे आणि मी आता तुम्हाला पूर्ण लॉंग व्हिडिओ दाखवतो एक या स्कायलाईन लेक शोरच्या स्कायलाईन आहेत आणि मागे जर काळी बिल्डिंग दिसत असेल तर ती